युद्धखोर काव्यपुरुष नामदेव ढसाळ जेव्हा तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला जात होता, जेव्हा तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला जात होता नि अहिंसा आणि शांततेच्या सिद्धांतांवर जोरजोरात चर्चा झडत होत्या, तेव्हाची गोष्ट आहे. जेव्हा कलेचे हेर टिहळणी करीत होते भाषेच्या मचानावरून आणि भाषा राजसत्तेच्या बंदीखान्यात विधवेचं आयुष्य कंठित होती एकाकी, तेव्हाची गोष्ट आहे. हे कव्या, तेव्हा तू लेखणीच्या अग्रावर वनवा घेऊन धावत आलास. हे कव्या, तेव्हा तू लेखणीच्या अग्रावर वनवा घेऊन धावत आलास नि कवितेच्या जळत्या ओळी फिकून अभिजात राजप्रसादांना आगी लावत सुटलास. खऱ्या अर्थानं पुरस्कार मोठा होतो. दादांचं नाव मोठं आहे, पण पुरस्काराची सुद्धा एक पत असते. ती पत तो ज्या हातात जातो त्या हाताने तो मोठा होत असतो. तर याचा खूप खूप आनंद आहे आणि धन्यवाद म्हणणार नाही, धन्यवाद म्हणण्याची पद्धत नाही. तर ह्या मानपत्राचं वाचन मी करतो. नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार 2018. या शतकातल्या सर्वव्यापी उत्फुल्ल कवितेचं नाव आहे नागराज मंजुळे. आंबेडकरी कवितेचा झंझावात खांद्यावर घेऊन आपल्या अनोख्या शैलीनं कलेच्या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटवणारा हा कवी. या कवीनं उन्हाच्या कटाविरुद्ध एल्गार पुकारला. गावगाड्याची चाकं तासता तासता गाडल्या गेलेल्या कित्येक आलुत्या बलुत्यांचा आक्रोश एखाद्या लावासारखा उफाळून त्यानं वर आणला. त्याची कविता ही अखिल शोषित पीडितांच्या कृतज्ञतेनं व कारुण्यानं ओतप्रोत भरलेली आहे. नागराजच्या कवितेनं कागदाच्या सीमा ओलांडून चित्रपटांच्या जगात प्रवेश केला. तिथल्या झगमगाटी दुनियेत डुक्कर सोडून व्यवस्थेनं गचाळ ठरवलेलं एक दुर्लक्षित जग अधोरेखित केलं. त्याचे सिनेमे म्हणजे कविताच असते हलत्या चित्रांची. अभिव्यक्तीचे आयाम बदलवून टाकणाऱ्या या अफाट माणसाच्या जिद्दीची संघर्षाची गाथा आज जगमान्य झाली आहे. विद्रोहाचं रूप हे एकाच वेळी अत्यंत टोकदार, थेट, संयत, समंजस आणि विनयशील असू शकतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे नागराज मंजुळे. बरं, हे उदाहरण फक्त नागराज पुरतं नाही, तर हे उदाहरण म्हणजे नागराजची कविता देखील. लुम्पेन प्रोलेटेरिएट हा नागराजच्या कवितेचा नायक आहे. पावला पावलाला जगाने आखून दिलेले नियम त्यांच्याच हातून मोडून घेण्याची वृत्ती ही सहजपणे त्याच्यात आलेली नाही. त्याच्या गेल्या कैक पिढ्यांनी हाती छिन्नी हातोडा घेऊन साहेबांची द्राक्षदार आवारं सजवणाऱ्या मूर्त्यांना आकार दिला. दगड फोडता फोडता हातही जखमांनी भरून टाकले. नागराजच्या कलाकृतीचा आविष्कार ही त्या जखमांची परतफेड आहे. त्याची लेखणी ही छिन्नी हातोडा बनून या व्यवस्थेवर घणाचे घाव करत आहे, या बुरसटलेल्या समाज मनाला आकार देत आहे. नागराज, तुझी कलाकृती हा काही फक्त तुझ्या जगण्याचा आविष्कार नाही, तो तुझ्या माझ्यासारख्या तमाम मागासवर्गीयांच्या शोषित पीडितांच्या अभिव्यक्तीचा जागर आहे. प्री ग्लोबलायझेशन ते आफ्टर ग्लोबलायझेशनच्या मोठ्या खलखंडात देशातील तमाम शोषित मागासवर्गात झालेले बदल आणि बदलांच्या वाऱ्यामध्ये वाहत जाणाऱ्या संवेदनांचं ते यथार्थ चित्रण म्हणजे तुझी कलाकृती. वडारी दगडांना स्वप्न देतात, मी फुलबाजा पेटवतो. वडारी दगडांना रक्तात मिसळतात, मी दगड वाहतो, असं म्हणणाऱ्या महाकवी नामदेव ढसाळांच्या कविकुळाचा तू खरा शिलेदार आहेस. खऱ्या अर्थानं या समष्टीचा वाहक असलेला नागराज मंजुळे यांच्या अमूल्य योगदानासाठी नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती त्यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार 2018 ने गौरवित आहे. हा समष्टीचा एल्गार महताब हो. जय भीम. मला ते दिवस आठवत आहे, इतकी मजा यायची. म्हणजे एखादा दारूचा ग्लास, एखादी अफीमची नशा, एखाद्या म्हणजे प्रेमात पडल्याचा अनुभव, जे काही असं म्हणजे भान हरपवणारं, धुंद करणारं असेल. ढसाळांची ती बोल मला आठवती, ह्यांची सनातन दया ऑकलँड भगवानपेक्षा उंच नाही. ते वाचलं आणि मी पुस्तक झाकलं होतं आणि कित्येक 3-4 दिवस परत हात लावलं नाही. म्हणजे खूप आस्वादलं, खूप पचवलं, रेचवलं, परत ढसाळाला हात लावला. मला इतकी मजा आली आणि मी असा माझं वाचन सुद्धा खूप विस्कटलेलं झालं आयुष्यात. म्हणजे काही वाचलं, त्याच्यातलं जे इंटरेस्टिंग वाचलं, मग त्याच्यातून दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक. ढसाळांचं गोलपिठा जेव्हा वाचलं, फार म्हणजे फार मजा. म्हणजे माझ्या आयुष्यातले खूप संस्मरणीय दिवस आहेत ते जेव्हा मी गोलपिठा वाचलं. मला नेहमी व्हायचं
आताही सूत्रसंचालकांनी जे सांगितलं की टाळ्या वाजवणाऱ्याच्या हातात माईक झाला तर चुका होणारच. त्या खरं तर चुका नाहीतच, हे व्हायला पाहिजे किती होत्या. म्हणजे आतापर्यंत ज्यांनी स्टेजवरून बोलले त्यांच्या त्या अर्थानं घेतलं तर टाळ्या वाजवण्याची पद्धतही चुकीची आहे आपली. आपल्या बसण्याची पद्धतही चुकीची आहे, आपली बघण्याची पद्धतही चुकीची आहे, किंबहुना आपणच चुकीचे आहोत. आपण जगतोच आहोत ते काय तीच चूक करतो आहोत काय. त्यामुळे वरती यायला सांगायला मला वाटतं बिचकायची गरज नाही. मलाही वाटायचं की मी जे आमच्या गॅदरिंगला वगैरे बघते यायचे, मला वाटायचं ना आयुष्यात मला कधी बोलता येईल स्टेजवर, कारण इतके संस्कृत प्रचूर, इतकं शुद्ध आणि इतकं असं बोलणं आहे की म्हणायचं की आपण तर आपली वाट लागली, आपण आयुष्यात काही बोलू शकणार. मला कधीतरी कळलं की भाषा ही भाषा आहे नाही का, पण बोलणं महत्वाचं नाही, काय बोलतोय आणि कोण बोलतोय. मला बोलू दिलं जात नाही, मला बोलायचंय तर बोललं पाहिजे. आणि मला हळूहळू खरं तर मी कसा बोलतो मला माहित नाही, मला फक्त कळतं की मला जे वाटतं, माझ्या जे मनातून येतं ते मी बोललं पाहिजे, प्रामाणिकपणे बोललं पाहिजे. आधी बिचकायचो, माझ्या कविता दुसऱ्यांच्या हातात द्यायची वाचायला की तुम्ही वाचून दाखवा, कारण की आपल्या कविता म्हणजे मी तो म्हणजे काल परवा मी आठवलं होता, मी माझी कविता लिहित होतो सुरुवातीच्या काळात आणि सोलापूर आकाशवाणीवर मला कविता वाचायला बोलवलं आणि कविता वाचायला गेलो तर माझ्या कवितेची 2 कविता निवडली होत्या, त्याच्यातली एक मी आठवण नावाची कविता निवडली होती आणि मी आठवण नावाची कविता वाचायला सुरुवात केली. तिथले कोणीतरी ते कार्यक्रम अधिकारी होते, ते म्हटले चुकलं परत वाच. आणि म्हटलं मी आठवण पहिल्या भेटीची तुझ्या आरावर मिठीची. ते म्हटले आठवण नाही रे, आठवण. कळेल ना आठवण आठवण म्हणजे आठवण नाही तर दंत तालव्य ओष्ठे असं समजून सांगायचं. म्हणजे जी बरोबर काळूला हसून सोडायचं. मला घाम फुटला आठवण. आणि जग मारली त्यावर परत कविता पण लिहून टाकली. कमी की काय म्हणून आकाशवाणीवर वाचायला म्हणून मी उठलो, म्हटलं एक मिनिटात बाथरूम कुठे म्हणजे, आणि माझा विचार तर पळून जायचा. तर आकाशवाणीत तुम्ही कुठे गेला असेल तर सरकारी कार्यालय जे असतात की त्याला अनेक दरवाजे असतात, कळत नाही कुठून बाहेर पडायचं. आणि मी बाहेर पळून जायचं विचारत होतो पण कुठलाच दरवाजा बाहेर जायचं सापडलं नाही. मग तिथल्या एका अधिकाऱ्याने मला घेऊन आला, म्हटलं परत माझी रिहर्सल केली. मला अजिबात मला पहिल्यांदा कळलं की हा किती अवघड कार्यक्रम आहे. भाषेत होता पण माझ्या भाषेत कधीच नव्हता, माझ्या लिखाणात होता पण उच्चार माझा एकच होता. बरं काय बिघडलं होतं तेही मला कळलं नाही. आठवण न तिथं असतं तर काय बिघडलं असतं तेही मला कळलं नाही. पण त्याचा इतका जोर जबरदस्ती माझ्यावर होती किंवा आपल्यावर आहे भाषेवरती. माझी आई आजही बिचकते, कुणी आली की बाहेर आले की अनेक लोक भेटायला येतात, चित्रपट क्षेत्रात येतात, तर आई अशी गुपचूप आतून बघते आणि परत जाऊन बसते. तुला तुला बोलायचंय का, भेटायचंय का? नाही म्हणजे कशाला आपलं जवळ रूप. मला तिचा अजून एक किस्सा आठवतोय की मी आणि जायचं कुठं तुळजापूर, गाणगापूर, मिरवली बाबा सगळे देवांची उमरीची जोडी आणि काही झालं नाही. पण एक स्ट्रेंथ आली प्रवासाची, ती कुठेही बसून प्रवास करू शकतो. माझ्या आईला मी एकदा खूप वर्षानंतर जेव्हा माझे भाऊ वगैरे नोकरी लागले, अर्थात मी सगळ्यात शेवटचा कमवणारा घरातला, कारण की माझ्यापेक्षा धाकट्याने अगोदर नोकऱ्या केल्या आणि हे केले. मी अनेक नोकऱ्या सोडल्या, कवितेच्या याच्या संपर्कात आले की माणूस बिघडतो असं मी केलं. आईचं रिझर्वेशन केलं आमच्या दोघांचं आणि ट्रेनमध्ये बसून आलतो. तर आई म्हणजे इथं कसं येऊन बसाय बाबा, तिकडं ते जनरल डब्यात बसायचं, इथं कसं राहायचं. म्हटलं नाही आपण इकडचं तिकीट काढले आणि रिझर्वेशन केलंय. तिला अजिबात आवडलं नव्हतं हे प्रकरण की या डब्यात कशाला बसतो. आणि विंडो सीट होती, रिलॅक्स बसायची गरज होती, पण अजिबात नाही. त्याची खुर्चीच्या टोकावर बसून वाढत होती, कधी ती सीट आणि कधी आपल्याला हातात येतो. म्हटलं आई तू नीट बस. पण जेऊर नंतर भिगवण दौंड गेलं आणि दौंडच्या पुढे तिसे आला. आई मला माहिती आहे की मला कळत होतं त्यावेळेस की तिला मनात काय वाटत असेल. तिसे आला, तिकीट दाखवा म्हटल्यावर आईने असं केलं की आता मी आला तुला म्हणले होते, पण तिकीट दिलं आणि चेक केलं आणि तिसे निघून गेला. आणि त्याच्यानंतर आईनं पाठ त्या टेकली. मला आश्चर्य वाटतं हा कसला किती पिढ्यानपिढ्या हा निवडणूक कसा साठवून ठेवलाय म्हणून, कसा बदला गेला.
एक तर विदाऊट बसायचं आणि तिकीट काढून आपलंच तिकीट आहे का, आपलीच ही जागा आहे का, याची शक्यताच नाही. आपण आपल्याच देशात परदेशी आहोत याची मला अनेकदा जाणीव होते. आणि वरून देशभक्तीची सक्ती केली जाते. मला फार म्हणजे आश्चर्य वाटतं की देश नावाची गोष्ट ही समष्टीनं, समाजानं, माणसांनी मिळून होते, पण कुठल्या तरी सीमा राखत बसतात. परत मिलिटरी तर मला म्हणजे मी स्वतः पोलीस असतो, पण मला वाटलं की जगात नालायक लोक आहेत म्हणून पोलिसांची गरज आहे. जगात नालायकपणा करतात, दोन देश भांडतात म्हणून मिलिटरीची गरज आहे. आणि माणूस मेला की त्याला इतकं थोर समजायचं, त्याला इतका मेल्यानंतर स्वागत करायचं, सरकारी इतमामात वगैरे, मग भारी वाटतं मरण सुद्धा. पण जी मरणारी लोक, मी कधीही मी मिलिटरीच्या भरपूर ट्रेनिंगला जायचा प्रयत्न केला, काय म्हणू आपण त्याला, परीक्षा आणि हे करायचा प्रयत्न केला. असं काही माझी देशभक्ती माझ्या मनात नव्हती. मला फक्त घरची गरज होती, जे पैसे येतील ते घरी आणून द्यायचे होते. मला वाटतं देशाबद्दल खूप फार प्रेम वाटलं पाहिजे, पण देशाबद्दल म्हणजे ना माणसाबद्दल प्रेम वाटलं पाहिजे. प्रत्येक माणसाने एकमेकांबद्दल प्रेम वाटलं पाहिजे. देशभक्ती आहे. मिलिटरी असताना एक दिवस झाल्याचा घरी आले की इथं शेजारी भांडणं होतात. किती मिलिटरी म्हणून मला माहिती आहे. माझ्याच नात्यात एक, तू घरी येऊन इथं गावात भांडायचा, जातीपातीवरून, गटारावरून, सीमांवरून, आणि बिचारा जायचं परत सीमा काढला. त्याला फार अभिमान होता की मी मिलिटरीत आहे. आणि गावात आल्यावर तो म्हणतो ना आपण परत त्या कळवणीत सामील होतो. मला नेहमी मला वाटत आली की खूप अत्यंतिक गरज आहे आपण, म्हणजे आत्ताही असं नाटक जे आत्ता जे नाटक झालं असतं, किंवा स्वराने जी कविता वाचली, किंवा त्या माझ्या मित्रांनी हलगीच्या ह्याच्यात जी कविता वाचली, मला फार आवडली, फार मजा आली. हलगी माझं आवडतं वाद्य आहे. ते बहिष्कृत वाद्य होतं पहिल्यापासून, पण म्हणूनच मला ते फार आवडतं सगळ्यापेक्षा. हे असं नाही का ते नाही का नारो काढवा 1000 रुपये मिळवा वगैरे होतं, जातीवाद काढवा आणि काही लाख रुपये मिळवा वगैरे धरून मारलं पाहिजे माणसाची जातीवाद. आता जातीवाद मिटवा म्हटलं की काय, जातच मिटवा असं सुरू होतं. म्हणजे जातच सांगू नका. अरे जात सांगायला पाहिजे, डाटा कलेक्ट करायला पाहिजे, सगळ्यांची सांगायला पाहिजे. आणि सोडताय ना एकाच दिवशी सामूहिकरित्या सगळं सोडून द्या, झटक्यात सगळ्यांनी, एकाने त्यातनं वाचायचं नाही. कुणी दसऱ्यांनी सांगून ठेवले, मी नवीन नाही सांगत, पण तसं नाही होत. परत वादविवाद सुरू होतो, परत हे होतं आणि हिंसा होतात. आताही भीमाकोर एवढं घडतं, मला फार दुःख होतं, फार वाईट वाटतं. आणि मला वाटतं की ही बुद्धाची परंपरा आहे की ज्यांना एकमेव माणसं की ज्यांना जगाला प्रेम करायला शिकवलं. या सगळ्या कोलाहलात विचित्र म्हणतो ना कालवा राडा, याच्यात एक शांतीचा मार्ग आहे. आणि ती शांतता, मी मगाशी म्हणालो की खरं तर विद्रोह म्हणजे नेहमीच आकाट तांडव, मोठ्यानं आवाज, नाही का, काहीतरी विरोध, हे नाहीये. मला वाटतं सगळ्या कोलाहलात कुणीतरी खूप शांततेने, कुणीतरी खूपच हळवी, खूपच प्रेमाने कुणीतरी भूमिका मांडते, हा पण एक विद्रोह आहे. दसऱ्याला शेवटी माणसाने नावाच्या कवितेची शेवटी आहे, तीच मला वाटतं अपेक्षित आहे. मला फार वाटतं गरज की देश म्हणून मला खूप अभिमान वाटला पाहिजे. कारण की मला शेजारी, मला इथे हिरून नाही गेलं पाहिजे. आपल्या गावात अजूनही एकमेकांना जातीने ओळखतात. आपण मगाशी सोडाही म्हणाली की माझ्यासाठी जात माहीतच नाही, प्रिव्हिलेज आहे. खूप चांगला शब्द वापरला. जे म्हणतात की अरे मला जात माहीतच नाही, मी फॅन्ड्री घेऊन अख्ख्या जगात फिरलो. मी फार बोलत असेल तर फॅन्ड्री घेऊन जेव्हा गेलो, मी फॅन्ड्री करताना स्क्रिप्ट लिहिली आणि तेव्हा जब स्क्रिप्ट लिखा था तो मुझे कह रहे थे कि यार ये कहाँ का स्क्रिप्ट तूने लाया है, कहाँ अभी जातिवाद है, कास्टिज्म कुछ नहीं है. आणि मला सांगायचं की तू खूप जुनी फिल्म आहे का, 1970चं लिहिलंय का तू? मी काय लिहिले, आत्ताच लिहिले, हे माझे माझ्या आत्ताही हे आहे. आणि मग आम्ही प्री प्रोडक्शन करायला सुरुवात केली, तर मग सगळ्यांनाच अनुभव लागले जातीचे. पिक्चर तयार झाला आणि मी अमेरिकेपासून सगळीकडे फिरलो पहिल्यांदाच. तर तिथंही आपली भारतीय माणसं म्हणजे अरे ही कधीची गोष्ट आहे, ही आत्ताची नाही, तू जुनी सांगतोय गोष्ट. आणि तीच लोक इकडे 10, 12, 12 वर्ष आलेली नसायची. अमेरिकेत जाऊन बघितलं, तिथे सुद्धा भारतीय लोक जातीवाद करतात. हे फॅन्ड्रीचे म्हणजे फॅन्ड्रीच्या निमित्तानं जो मला अनुभव आला, मला फार वाटतं. मला तिथं कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही, मला वाटतं न्यूयॉर्कमध्ये, की तुम्ही असलं काय डुक्कर आणि जात हे जे पिक्चर करताय, ॲनाकोंडा, मला काही उत्तर दिलंच कळलं. खरं तर म्हटलं मलाही करायचंय. मीही कधीतरी एक चित्रपट करेन की मुंबईवर एक, तुम्ही तर 8-10 डायनोसॉर वगैरे आणले होते ना, मी तर असा चित्रपट करेन की 1001 डायनोसॉर मुंबईला आक्रमण केले. पण कधी केले
मी नाही छोट्या समस्या मुक्त झालो ना मग करेन. मला आजही जातीवर हिंडलं जाते. मला आजही स्त्री पुरुष या रागात मला गुंतवले गेलं. अजूनही खून पडतायत, अजूनही प्रेम करणं अवघड आहे माझ्याकडे. मग मी सांगतो ना याच्या गोष्टी, आमचे सगळेच संघर्षाच्या गोष्टी आहेत. नुसतं प्रेमाचा विचार आला तरी राड आहे. म्हणजे प्रेम किती स्वाभाविक गोष्ट पाहिजे, पण सगळे दिसतात. म्हणजे जी मुलगी दिसते त्याच्यासोबत सगळे दिसतात. अशा ह्याचे राहून म्हणजे मी ह्याच्यातून मुक्त झालो तर मग मी ना, आता मी हॉलिवूडचे चित्रपट बघतो, तुम्ही बघता, मला हसायला त्यांचं की त्यांची काय आता झोंबीने अटॅक केला, मग आता जग बुडायला लागलं, किंवा आता मानव जग बुडवून टाकलं त्यांनी वगैरे. पण त्यांना समस्या नाहीत ना. त्यांना असं नाही होत की मला तुझ्यावर प्रेम म्हटलं तर सांगण्यात नाही अडचणी, सांगून टाकतात, प्रेमात पडतात, कंटाळून लांब होतात. आपलं प्रेम नसलं तरी बांधली गाठी मारा आणि प्रेम करायचं दुसरीकडे नाही करायचं. त्याच गटारी अमुक एक गटार, ही ह्या जातीची गटार, ही ह्या जातीची गटार, गटारीतून वाहा. आणि आपल्याकडे म्हणे ती मोरीत घुसली की फोडफोडून निघतं, मागे निघत नाही. ती मोरीत घुसली की नरकात निघते. जातीच्या मोरी सगळेच चालले. आणि मग ह्या अशा परिस्थितीत मी डायनासॉरची पिक्चर फिल्म किंवा ॲनाकोंडाची फिल्म कशी करायला मला काही कळत नाही. म्हणताय मी जरा संकुचित आहे, पण खरंच असं आमच्याकडे मच्छर चावतात, आमच्याकडे आडीत, आमच्या सगळे भांडणं होतात, सगळ्या गटारीवरून खून पडतायत, करंट लागून माणसं मरतायत, कुठेतरी त्या काय म्हणून आपल्याला बोरसाठी त्याच्यात हे करतायत. आजही माणसं हाताने मैला उपसतायत, अजूनही सगळे जातीत सगळे अडकले आहेत. हे सगळं असताना मी जर डायनासॉर आणला मुंबईवर तर मला मारतील लोक, आणि पुण्या मारला तरी मलाही वाईट वाटेल की काय चाललं. कोण नाही दाखवू शकणार ह्या ज्या परंपरेला, ह्या आंबेडकरी परंपरेला आहे, हा सगळा जो उन्नत विचार आहे. मला वाटतं की नाही, मला आत्ता जे होते ना मी ते सांगेन. मला जे आत्ता त्रास होतो मी त्याच्याबद्दल बोलेन. मी कलाकार किती चांगला मला माहिती नाही. आपण हे मी कलाकार कधी कधी ओव्हर रेटेड पण ते समजतो. त्यांनी उगीच कलाकारांना इतकं काय काय आपण सांगतो, लय भारी कलाकार, लय भारी कलाकार, मग त्यांनी सांगायचं नाही दैवी येते, तुम्हाला नाही येते. मला वाटतं सांगायला येतं. मला माझ्या दुःखाचं गाणं झालं, मला कष्ट करताना जर काही वाटलं तर माझं गाणं आणि गाण्याने माझं मन रमलं तर त्याला कला म्हणू शकता तुम्ही. माझा चित्रपट तुम्हाला आवडला तर उत्तम. मी सुरुवातीला फॅन्ड्री हा चित्रपट करायला घेतला होता. माझ्या मित्रांनी विचारलं कुठला चित्रपट करतोय, म्हटलं फॅन्ड्री. माझे मित्र हसायला लागले, तर म्हटलं हे तिकडे जाऊन काहीतरी चांगला पिक्चर करायचं वगैरे, दिल तो पागले वगैरे, फॅन्ड्री नाही करायचं. मला लक्षात आलं की हे सगळंच निश्चित आहे. हे सगळे जे म्हणजे रायरंगापासून गोसावी असतील, किती लोक, किती कलाकार दारोदारी जाऊन कला सादर करायचे, करमणूक करायचे, आणि काय तर भाकर तुकड्यावर. हीच कला मी तर मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरात तिकीट लावून विकली. मग मी कला करतो, मग मी थोडं झालं, मग मी कानाला हात लावले की घाबरायचं. आणि सगळं काय करायचं तर बोलवी तर धनी वेगळाच म्हटल्यावर सगळ्यांनी भटकायचं, देवाची पूजा करायची, कलाकारी काही करायचीच नाही. म्हणून मला वाटतं हल्ली तो असलेले भारी सूत्रसंचालक असं होते केले उत्तम. फॅन्ड्री सगळ्या चित्रपट महाराष्ट्रात चालतो आणि सगळे लोक तो बघतात, त्यांना आवडतो, ते खूप छान आहे. आणि किती दिवस बघणाऱ्यांनी बघतच राहावं, बघणाऱ्यांनी पण काहीतरी करावं ना. खूप बघितलंय, खूप काळ बघितलंय, सगळं बघितलंय. अन्याय बघितला, अत्याचार बघितला, पूर बघितला, पाऊस बघितला, धर्म बघितला, अंधश्रद्धा बघितली, सगळंच बघितलंय. माझंही दाखवायला पाहिजे ना. म्हणजे जळत्या माणसाचं मनोबल दुसऱ्यांनी सांगितलं कसं जळणं घातलं आहे, किती खतरनाक होतं, किती चटके बसतात. वर्णन उभे वर्षा तरी उभा दूर सुरक्षित अंतरावर. मग जळत्या माणसानं जर कधी बोलला, कधी आरोळी ठोकली तर तुम्ही त्याला म्हणता कर्कश आहे. ढसाळच्या कवितेला सुरुवातीला म्हटलं गेलं की इथं अशी पुस्तक आहे, अंतरुणाखाली ठेवून वाचायची पुस्तक आहे. पण ढसाळाचा विचार इतका तीव्र होता, त्याच्यात ते म्हणतो ना आग सुंदर होते ना आपोआप, तसं ढसाळांची कविता मला वाटते. तो जाळ आहे, तो आपोआप सुंदर होत जातो, तो इतका तीव्र होत जातो, तो छान होतो. म्हणून मला वाटतं की खूप खूप चांगली गोष्ट आहे. मला स्वराजवरून खास करून इथं अभिनंदन करू वाटतं की ती या स्टेजवर इथं आली. कारण की बॉलिवूडमध्ये गेले की सगळंच विसरून जातो आपण, की जात नाही पात नाही. मला हिंदी चित्रपट बघताना वाटायचं की मैं गरीब होतो आम्ही होऊ, पण मी आम्ही कोण आहे, गरीब कोण आहे मला सांगा ना. तू गटरी काय गडी गरीब आहे कोण. मी तो नमक हराम बघितला तर त्या म्हणजे तू म्हणतो ना तुम्ही पुरावे किती नष्ट केले तरी राहतात ना, कोणी मागं सोडून जातो. तर ते जे नमक हराममध्ये गाणे क्या जात है क्या रूप है, हा पग घुंगरू बांधे, तर त्यात येतं. आणि परत म्हणतो आजी छोडी येईन बातो को, आणि का छोडी आहे महत्वाची गोष्ट आहे ना, म्हणून मी करतो. जातीवर बोलतो म्हणून माणूस चुकीचा
आपण ठरवायला लागतो. जात आहे ना, असं काहीतरी आश्रमविवादला बोलत नाही, पाषाणविवादला बोलत नाही. तर मला वाटतं आत्ताची गोष्ट आहे, तोवर बोलूया आपण, सगळेजण बोलू, कंटाळी गोष्ट बोलू आणि कंटाळून सोडून देऊ. 0 टॉलरन्स जातीबद्दल, भेदभावाबद्दल, हिंसेबद्दल ठेवूया आणि एकच संपूया. मग लय आग बांधावं, मग काय नाचू, भारतीय जर्मनीत जाऊन राहतो आम्ही भारतीय. स्वतःकडे बघू मला वाटतं आणि स्वतःच्या आपल्या नाही का आपल्या चुका सुधारू. मला भीमापूर रेवचंद एक बारक्या पोराचा व्हिडिओ व्हायरल झाला, मला फार दुःख झालं, फार वाईट पडलं की त्या मुलाला काय माहिती कोण मराठा आणि कोण दलित नाही, कोण त्याच्या बापा घालून झोपडलं पाहिजे. त्या मुलाच्या आसपास कोण आहे ना त्याला धरून स्वतःच तुम्हाला मला खूप वाईट आहे. तुम्ही नका शिकवा की लहान होतं मला नव्हती जात कळत, हळूहळू कळायला लागली जात, कळायला लागलं ना की जात कळायला लागली. आणि आम्ही मित्र सगळ्या जातीचे होते. मला आठवते माझे लहान मी जेव्हा होतो सगळ्या जातीचे माझे मित्रमैत्रीण होते. त्या काळी मला मोठे असताना घरात येऊ दिलं जायचं नाही, पण निघून गेले तर मला आठवते आम्ही घरात धुळगूस घालायचो. बार बेडरूम पासून किचन, हाताने घ्या, पाणी प्या, हे आम्ही लहान असताना. बारकी पोरं घरात असले की हा नियम असायचा. एकही मोठा माणूस आलं की नियम बदलायचे. मी बरोबर हॉलमध्ये अमुक एका ठिकाणी थांबायचं, तिथून इकडे जायचं नाही. मला वाटतं लहान होण्याची गरज आहे. लहानांना मोठ्या नाही करायची गरज. आता आपण सगळे नालायक आणि वेगळ्या दिशेने चाललो. आपण बुद्धाचं जे कोणी परंपरा सांगतात तेही मारायचीच भाषा करतात, तेही दगडाचीच भाषा करतात, सगळ्याच राडा करतात. मला फार खंत वाटते. मला वाटते की आपण प्रेम करायची खूप नितांत आवश्यकता आहे. नका बघू हिंसा करताना 4 वेळा विचार करा, प्रेम करताना काय विचार करायची गरज नाही, थेट मिठी मारावी. पण आपण मला अर्थात दरवेळेस बोलता येत नाही, दरवेळेस संवाद साधता येत नाही, एकतर्फी काहीतरी आयुष्य जगून बसलंय. पण मला फार बरं वाटलं आता की मी इथं आलोय आणि मला खरंच मनस्वी आनंद आहे की मला हा पुरस्कार मिळालेला आहे. मला फुलाला फुल दिलं नाही, पण दगडाला पण फुल दिलं नाही, त्याची खूप वाटते. पण सगळ्यांना खूप सदिच्छा आणि हा पुरस्कार अजून मोठा व्हावा. आणि मला इथं बोलवलं, आजची ही संध्याकाळ तुमच्यासोबत मला इथे घालवता आली, तुमच्यासोबत वाटून घेता आली, मला फार आनंद वाटतो. खूप सदिच्छा आणि तुमच्यासोबत राहिली जातच. थँक्यू सो मच. थँक्यू. आमच्याकडे पद्धत आहे, फुलाला फुल देत नाही पण दगडाला काळीच देतात. सर्वांना जय भीम. पुरस्काराला उत्तर देण्यापेक्षा मी दादांवर जी कविता लिहिली होती तीच कविता म्हणजे माझं उत्तर राहील. युद्धखोर काव्यपुरुष नामदेव ढसाळ. जेव्हा तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला जात होता, जेव्हा तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला जात होता आणि अहिंसा आणि शांततेच्या सिद्धांतांवर जोरजोरात चर्चा झडत होत्या, तेव्हाची गोष्ट आहे. जेव्हा कलेचे हेर टिहळणी करीत होते भाषेच्या मचानावरून आणि भाषा राजसत्तेच्या बंदीखान्यात विधवेचं आयुष्य कंठित होती एकाकी, तेव्हाची गोष्ट आहे. हे कव्या, तेव्हा तू लेखणीच्या अग्रावर वनवा घेऊन धावत आलास. हे कव्या, तेव्हा तू लेखणीच्या अग्रावर वनवा घेऊन धावत आलास नि कवितेच्या जळत्या ओळी फेकून अभिजात राजप्रसादांना आगी लावत सुटलास. आणि कवितेच्या जळत्या ओळी फेकून अभिजात राजप्रसादांना आगी लावत सुटलास. तू जाळून टाकले सगळे शास्त्र आणि सिद्धांत, तू जाळून टाकले सगळे शास्त्र आणि सिद्धांत. तू भाषेला मुक्त केलंस इथल्या पढीव पोपटाच्या चोचीतून, तू भाषेला मुक्त केलंस इथल्या पढीव पोपटाच्या चोचीतून. तिच्या कपाळावर पुन्हा एकदा कुंकू लावलंस ने घेऊन आलास सर्व हारांच्या निर्भीड मुक्या प्रदेशात, घेऊन आलास सर्व हारांच्या निर्भीड मुक्या प्रदेशात, जिथे उगवणारा प्रत्येक दिवस भूक आणि अपमान गिळून मावळत होता, जिथे उगवणारा प्रत्येक दिवस भूक आणि अपमान गिळून मावळत होता, जिथे नागवी जमीन शब्द मागत होती आकाशाला आणि आकाश अश्लीलतेच्या मुद्द्यांवर गरजत होतं, जिथे नागवी जमीन शब्द मागत होती आकाशाला आणि आकाश अश्लीलतेच्या मुद्द्यांवर गरजत होतं, तेव्हाची गोष्ट आहे कव्या. हे कव्या, तू शरीफ लोकांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या घरांवर दगड फेकलेस. हे कव्या,
तू शरीफ लोकांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या घरांवर दगड फेकलेस, एकेकाच्या बखुटीला धरून सगळ्यांना घराबाहेर काढलेस आणि दाखवलंस त्यांना गोलपीठाचं सौंदर्यशास्त्र. आणि दाखवलंस त्यांना गोलपीठातलं सौंदर्यशास्त्र. तिथली लोळागोळा होऊन पडलेली सनातन भूक दाखवल्यास अपमानाने झुकलेल्या माना आणि संस्कृतीची खाल उधेडून आत वळवळणाऱ्या आळ्या दाखवल्यास. आणि संस्कृतीची खाल उधेडून आत वळवळणाऱ्या आळ्या दाखवल्यास. तू कमरेवर हात ठेवून जाहीर शिवीगाळ केलीस त्यांना. तू कमरेवर हात ठेवून जाहीर शिवीगाळ केलीस त्यांना. पण तुझ्या शिव्याच आशीर्वाद होऊन कोसळताय तिथल्या रूढीबाज दगडी मस्तकांवर. पण तुझ्या शिव्याच आशीर्वाद होऊन कोसळताय तिथल्या रूढीबाज दगडी मस्तकांवर. नव्या दुनियेचं शिल्प कोरतायत निरालस निर्वैर. हे कव्या, तू आयुष्यभर आतल्या नि बाहेरच्या रोगांशी लढत राहिलास. हे कव्या, तू आयुष्यभर आतल्या नि बाहेरच्या रोगांशी लढत राहिलास. मृत्यूला कायम तळ हातावर खेळवत राहिलास. हे कव्या, तू आयुष्यभर आतल्या आणि बाहेरच्या रोगांशी लढत राहिलास. मृत्यूला कायम तळ हातावर खेळवत राहिलास. तू आयुष्यभर युद्ध जगलेला युद्ध पुरुष आहेस. तू आयुष्यभर कविता जगलेला काव्य पुरुष आहेस. तू आयुष्यभर युद्ध जगलेला युद्ध पुरुष आहेस. तू आयुष्यभर कविता जगलेला काव्य पुरुष आहेस. तुला नुसता दलित तरी कसा म्हणू, तुला नुसता दलित तरी कसा म्हणू. तू अखिल माणसांचा पक्षकार आहेस. या शतकाच्या काठाकाठानं उलटी चाल चालत गेलो. या शतकाच्या काठाकाठानं उलटी चाल चालत गेलो. शेवटी तुझंच घर लागलं तुक्यानंतर. शेवटी तुझंच घर लागलं तुक्यानंतर. आता तुझ्याच दारात घुटमळतो आहे. मोठ्या आशेनं पाहतोय तुझ्या लिहित्या हातांकडे. आता तुझ्याच दारात घुटमळतो आहे. मोठ्या आशेनं पाहतोय तुझ्या लिहित्या हातांकडे. आता तुझ्याच खांद्यावर बसून एक हात उंच फडकवायचा आहे ध्वजासारखा. आता तुझ्याच खांद्यावर बसून एक हात उंच फडकवायचा आहे ध्वजासारखा. सार्वभौम उन्नत जगाचा जय जयकार करायचा आहे. अय मसीहा, तू या भाषेचा पोशिंदा आहेस. अय मसीहा, तू या भाषेचा पोशिंदा आहेस. धन्यवाद सगळ्यांचे. जय भीम.